आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. विमल मामी, तुझ्या मामी ना? नाही हो, ही तर फातिमा आहे. बरोबर ना उर्वशी मामी? पण काय हो, तुमची ही फातिमा हुबेहूब माझ्या मामी सारखी दिसते. कसं काय? अगं बाई, विमल तू आहेस होय? म्हणजे फातिमा बनून तू आम्हाला फसवत होतीस? हिला ना पोलिसांच्या ताब्यातच द्यायला पाहिजे बघा. वाह, क्या बात है. अगं सरडा सुद्धा लाजेल इतके रंग बदलतेस तू. बघितलंस ना विमल मामी, जे तुला प्याद म्हणून तुझा वापर करत होते आज तेच तुला अपराधी ठरवत आहे. ही अशी लोक आहेत ना, कधीच आपली नाही होऊ शकत. लई थोबाड चालवू नकोस अक्षरा. काय सिद्ध करणार आहेस तू? ताई बघा, गुंडांना सुपारी देणारी ही पोर, हिचं बॅकग्राऊंड काहीतरी वेगळंच असणार. यो बी हिचाच डाव आहे. विमलला आता तिने धमकावून आपल्या बाजूनी करून घेतलं असणार. मी बाई मिरवती आणि दाताला लावल्या करवती. सांग बाई विमल, खरं हेच आहे नव? हिनं तुला धमकावून आपल्या बाजूने वळवून घेतलं नव? विमलबाई, बोला की तुम्ही. खरं काय ते सांगा आमासनी. नाही म्हणजे कोण पान येत आहे आणि कोण घाण येत आहे ते आमासनी मी कळू द्या की. बोलताल की त्या? विमलताई तुम्ही बोला. नाही म्हणजे परवा तुम्ही आला होता तेव्हा तुम्ही सांगितलं की हे सगळं अक्षरानं केलंय, तेच खरं आहे ना? आणि जर ते खोटं असेल तर? मग आता बोलतात ते खरं कशावरनं? तुम्हाला काय माहिती खरं मी खोटा? एक मिनिट, तुम्ही कुणी बी काय बी बोलू नका. जे काय खरं आहे ते आज कळायच पाहिजे. अगदीच विमल मामी, जे खरं आहे तेच बोल. कळलं? मामा यांनी सहकार्य दिलं तर ठीक आहे, नाहीतर पोलिसांना कळवलंय मी आणि इथला पत्ता सुद्धा दिलाय. माझं नीट ऐकलं नाहीस ना तर माझ्या एका फोनवर काय होऊ शकतं ते चांगलंच माहिती आहे तुला. नाही नाही, माझ्या लेकाला काय भी करू नको. तू सांगशील तसं मी करणार आहे. अहो बोला की, गप काय सा? हे बघा, उगा कुणाला घाबरायची गरज नाही. बिंदास बोला तुम्ही. नाही नाही, बोला बोलाच तुम्ही. हे बघा, तुम्ही उगा मध्ये दिवसण्याचं काम नाही, त्यासनी बोलू द्या की. वय वय बोलाव तुम्ही. ए बाई, अगं काय ते खरं सांग की. हा वय वय बोला तुम्ही बोला. काय घाबरू नका, बोला तुम्ही. हा बोला बोला. हे समजा उर्वशीने केलंय. तुमच्या घरात चोरी केली उर्वशीनं. तिजोरीत 20 लाख रुपये चोरले उर्वशीनं. नालायक खोटाडी, तू माझ्यावर आळ घ्यायला लागलीस वय?
तुला तर बघताच मी आता. थांब जरा, एवढी कसली घाई आली तुला जोर दाखवायची? हा जोर असाच राहू दे. तिने अजून पुरतं सांगितलंच नाहीये. विमल मामी, तुम्ही सांगा खरं काय ते. मला पैसे आणून दिलं उर्वशीनं आणि सांगितलं ह्यात अक्षराला अडकवायचं. मला बी तिचा बदला घ्यायचाच होता. मी लगेच हो म्हटलं. माझा लेक दौलत जेलात अडकला होता. उर्वशीनं जामिनाचं पैसे दिलं आणि त्याला सोडवलं. गणपती आले ना त्या दिवशी आम्हाला दोघांना बी तिचा लई राग होता. त्यानंतर उर्वशीने जे जे सांगितलं ना तसं तसं आम्ही करत गेलो. उर्वशीनं माझ्याकडे जे पैसे आणून दिलं होतं तेच त्या दिवशी मी घेऊन आले. आणि अक्षरावरती सगळं बालन टाकलं. खोटं खोटं बोलते ही. आणि तसा बी हिच्याकडे काय पुरावा आहे मीच पैसे घेतले म्हणून? आणि तशी बी ही पोलिसाची पोर आहे. खऱ्याचं खोटं करणं हिला चांगलंच जमतंय. मामी, तू आता खोटं बोलायला लागलीयस. सुंदर, तू मधी बोलू नकोस. विमल मामी, तुम्ही हे सांगताय त्याला पुरावा काय? देऊ दे की, देऊ दे पुरावा. उगाच अंगच्या थापा आणि तोंडाच्या वापा. आत्ताच सोक्षमोक्ष लावूयात ना. पुरावा तर मी देईन, पण मी पैसे चोरून मामांना दिले याचा तुझ्याकडे काय पुरावा आहे? तेव्हा तुझ्या मामाच फोनवर बोलला होता ना वा. आणि तूच म्हणली होतीस की माझा मामा एकदम देव माणूस आहे म्हणून. कधी बी खोटं बोलत नाही. अगदीच, माझा मामा देव माणूसच आहे आणि तो कधीही खोटं बोलत नाही. एक काम करूया ना, आता त्याला कॉल करते, त्यालाच विचारूया आपण. चालेल ना? अक्षराचा फोन आहे. आता तुझी खटका भरली. हॅलो मामा, मी तुला 20 लाख रुपये दिले आणि तेच पैसे मामीने इकडे आणून माझ्यावर चोरीचा आळ घेतला. मला या मागचं सत्य जाणून घ्यायचंय तुझ्याकडून. प्लीज सांग त्या दिवशी काय घडलं. अक्षरा, अगं खोटं बोलती तुझी मामी. अगं ज्यांचं आजवरचं समजा आयुष्य लोकांनी लुबाडण्यात गेलं, ती लोक सज्जन का उपासना झाली? अशा गुंड मावाली लोकांची एवढी दारत वाढली. अक्षरा, अगं त्या दिवशी
दौलत्याने माझ्या गळ्यावर सुरात ठेवला होता आणि मला समजून बोलाय भाग पाडलं. तसा मी मरणाला भ्यालो नसतो मी, पण त्याच वेळेला त्यांनी शरूला मी ओलीस ठेवलं होतं ग. आणि त्या दिवशी तिच्यावर एक गुंड मी पाळत ठेवला होता. मी जर येडं वाकडं काहीतरी बोललो असतो तर शरूच्या जीवाला धोका होता का अक्षरा? म्हणून मला तुझ्यावर असा खोटा आळ घ्यावा लागला का अक्षरा? माफ कर मला. काय ऐकलंस ना, मामा कधीही खोटं बोलत नाही. आता अजून काही बोलायचंय तुला यावर? मला आधीपासूनच माहिती होतं ही समधी ना मामीचीच करणी आहे. अक्षरा आणि शर्वरीचा त्यात काय बी दोष नाही. तू तर अजिबात बोलूच नकोस. एवढं थोबडवलं हिनं तुला, तरी हिचीच वेणी धरून फिरतोस. लाज आहे का तुला? आणि काय गय अक्षरा, यो बी तुझाच कावा आहे. दिनकर बी लागला ता खोटं बोलायला. आणि तू काय बी बोलन, फायदा काय हाय? हा, कुणाकडे काय पुरावा हाय? मीच पैसे घेतले म्हणून उगा शेंडी बांधायची माळ्याला आणि जीभ लावायची टाळ्याला. पुरावा देईन ना पुरावा. पण आता तू हिला 2 लाख दिलेस का? कशासाठी? खरं काय ते सांग. आणि हो, विचार करून खोटं सुद्धा सांगितलंस ना तरीही चालेल. हा, पण नंतर काही प्रॉब्लेम झाला तर तो तू निस्तारशील का ते बघ. खोटं तूच बोलतेस, बाकी कोणी बी नाही. बर, खरं काय खोटं काय कळेल थोड्याच वेळात. काय सिद्ध करणार आहेस तू? हा, तुला सांगितलं ना व, मला ही फातिमाच वाटली म्हणून मी तिला पैसे देऊन मदत केली. हो का? बरं, फक्त जे बोललीस ना त्यावर ठाम राहा. हा, या आता घरात. पोलिसांना कशाला बोलावलंय? मॅडम, यामध्ये असे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ज्यामुळे खरं काय ते कळेल. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते की उर्वशीने चोरलेले 20 लाख विमल मामीला नेऊन दिले. काय उर्वशी, मिळाला का पुरावा?
आता काय बोलायचं यावर? आहे काही उत्तर? नाही, तुमचं असं म्हणणं होतं मी खोटं बोलते, पण या सीसीटीव्ही फुटेजचं काय? कॅमेरा तर खोटं बोलत नाही ना? आणखीन एक, तुझे या विमल मामी बरोबर आणि गुंडांबरोबर जे काही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेत ना, त्याचे सगळे डिटेल्स पोलिसांकडे आहेत. त्या गुंडांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तुझं असं म्हणणं होतं ना, छोट्या मालकांना मारायला मी सुपारी दिली, असं चित्र तू निर्माण केलंस. आता खरं काय ते गुंडच सांगतील. हे सारं चित्र तुमच्या सगळ्यांसमोर स्पष्ट आहे. यांनी मला आणि शरूला अडकवण्याचा प्रयत्न केलाय. घरातली भेदी मी नाही, उर्वशी आहे. उर्वशी, अगं या थराला गेलीस तू. आधी पैसा चोरलंस, अक्षराला फसवलंस आणि या विमल मामी संघ हात मिळवणी करून त्या निष्पाप शरूच्या जीवावर उठलीस तू. अगं काय करू तुझं? नाही, याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे. साहेब, मी या दोघींच्या विरोधात तक्रार दाखल करते. घेऊन जावा यास. ताई अगं, तुला तुझ्या बायकोच्या बाजूनं अजून काही बोलायचंय? अगं नाही ताई, झाली चूक तिच्याकडनं, झाली की. म्हणून काय लगेच तुरुंगात पाठवणार का? ताई, रक्ताचीच नाती कायम पाठीशी राहतात बघ. का पाठीशी घालायचं? पाठीशी उभं राहून त्याच पाठीत खंजीर खुपसायला? आता तू काय बी बोलताय, पण हे बघ, घडणाऱ्या गोष्टी घडून जातात, पण त्याच्या बी मागे हजार कारणं असतात. आणि त्या बी वर्षानुवर्ष रुजलेल्या असतात मनात. कोरपासारख्या. असं झालं असेल ना की उर्वशीला समजून उमजून घ्यायला, तिला हवं नको द्यायला आपण कमी पडलो असू. पण म्हणून चुकीचं समर्थन होत नाही. नाही ताई, जे काय असेल ते, पण मी हे सारं समजून उमजून कायम कायम न्यायासाठी लढत राहणार. लढ, खुशाल लढ, पर न्यायासाठी. चुकीचं वागणाऱ्या व्यक्तीसाठी नाही. साहेब, तुम्ही तुमचं काम चोख करा. घेऊन चला ना. अक्षरा,
कौतिक आहे तुझं, पण असं समजू नकोस की माझ्या पुढ्यात काही चित्र आलं आणि त्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला आणि तुला आरोपी ठरवून मोकळे झाले. असं नाही. माणसं वळखता येतात मला. विसरू नकोस, आपण जेव्हा पहिल्यांदा देवळात भेटलो होतो तेव्हा हजारांच्या गर्दीत म्याच तुला वळखून घरी आणलं होतं. तू चोरी केली असशील यावर माझा कधीच विश्वास नव्हता, पण तरी बी मी गप्प राहिले, कारण 4 लोकांची बोटं तुझ्याकडे वळली होती आणि तू स्वतःला सिद्ध करणं ही तुझी परीक्षा होती. तू स्वतःला सिद्ध केलंस, आनंद आहे. आता कसला बी विचार करू नकोस. जे खरं असतं ते पटतच आणि जे पटत नाही ते खरं साबित होईपर्यंत मी पाहून बी घेत नाही ते.